बरं शेवट काही लोकांना तर असा किडा असतो ना, काम पूर्ण झालं का त्यांचं कुठून येतात माहित नाही 4-5 जण, चलो आपण इसका उद्घाटन कर देंगे आणि खुला कर देंगे. अरे खुला कर देंगे, तू होता कुठं? अधिकाऱ्याने सरळ सांगितलेलं आहे, तुम्हाला काम करायचंय, मला काम करायचंय. त्या पाणी प्रश्न काढला रे काढला, लोकांच्या कपाळावर अख्ख्या आठ्या यायला सुरुवात झालेली आहे. अरे सगळेच खोटं बोलतात असं सगळ्यांची भावना झालेली. कधी काळी आम्हाला पालकमंत्र्याच्या गाडीला सुद्धा हात लावता येत नव्हता. आज आपण त्या गाडीमध्ये बसलेलो आहोत. आता आपल्या गाडीला हात लावायला जे हात बसणारे होते ते लांब गेलेले आहेत. त्याला आपला दुर्दैव. शिवजयंतीची बॅनर काढतो त्यांना मी निश्चित सूचना देईल, कोणतेही बॅनर शिवजयंतीचं काढले जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून आम्ही आहोत, नसता इथं काय झालं असतं लोकांना माहिती. म्हणून त्याच्या या छोट्या गोष्टीच्या समोर जाऊ नका. तुमचा पालकमंत्री तेवढा खंबीर आहे, टेन्शन घ्यायचं नाही. आपली सटकली तर मग आपण कुणाच्या बापाचं ऐकत नाही. शिवाजीनगरला जे काही मिळालं ते संघर्षाशिवाय मिळालं नाही, हा इतिहास आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका राहायच्या त्या टायमाला शिवाजीनगर कॉर्पोरेशन मध्ये का सिडको मध्ये, त्याच्यावर किती काळ तरी संघर्ष चालला. या भुयारी मार्गासाठी अनेक लोक न्यायालयात गेले. मग याच्यामध्ये कुणाचा शेअर असला पाहिजे, पीडब्ल्यूडीचा असला पाहिजे, महानगरपालिकेचा असला पाहिजे का रेल्वेचा असला पाहिजे. अखेरला कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार सर्वांचा शेअर या ठिकाणी टाकला गेला. आणि जेव्हा काम सुरू झालं त्या टायमाला निश्चितच इथलच्या व्यापाऱ्यांना थोडा त्रास झाला, हे नाकारता येणार नाही. व्यापाराचा मी समजू शकतो, परंतु सर्वसामान्य माणूस ज्याला आपण म्हणतो की रोजची सवय जी लागली होती, भले हे क्रॉसिंगवर 1 तास का थांबवला जात असायला म्हणजे थांबत होते, परंतु त्यांचा तो रुटीन रस्ता होता. आणि अचानक बंद झाल्यामुळं हा सगळा लोड संग्रामनगरच्या उड्डाणपुलावर गेला होता. मधल्या काळामध्ये थोडा पाऊस आला, पावसामुळे काम थांबलं. काही ठेकेदाराच्या अडचणीमुळे काम थांबलं. आणि प्रत्येकाला वाटायला लागलं का हे काम आता काही लवकर होणार नाही. जसा आधी प्रश्न लांबत चालला तसा हे पुलाचं कामही काही लांबत जाईल असं सगळ्यांच्या मनात शंका होती. परंतु मी सुद्धा एकदा येऊन गेलो, पाहिलं, ठेकेदाराला बोललो. आमचं बोलणं हे आमच्या भाषेत असतं, शासकीय भाषेत नसतं. म्हणून थोडा कामाला गती पण आली आणि आज ते काम पूर्णत्वाला आलेलं आहे. डेडलाईन ज्याला मी म्हणतोय ती डेडलाईन मी कमिशनरला सुद्धा दिलेली आहे, सर्वच अधिकाऱ्याला दिलेली. परवाच्या दिवशी एमजीपीचे अधिकारी असेल, कॉर्पोरेशनचे अधिकारी असेल, डिव्हिजनल कमिशनर असेल, त्यांची आपण बैठक घेतलेली आहे. सर्वांना सक्त सांगितलेलं आहे, जर काम वेळेत झालं नाही तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल, त्याचा बडगा उभारला जाईल. हे नक्कीच आहे. आपण कधी कधी पदावर असतो, आपण हे समजतो का अधिकाऱ्याला आपल्याला थोडस जवळ जवळ करून आपलं काम करून घ्यावं, परंतु कधी कधी अधिकाऱ्याला सुद्धा त्यांच्यावर आपलं वचक असणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून आजचा जो कार्यक्रम झाला याला सुद्धा लेट कशामुळे झाला याचं जर कारण काढले तर काही चुका या अधिकाऱ्याच्या पण आहे, ठेकेदाराच्या पण आहे. 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी सगळ्या नागरिकांनी तंग होऊन चला आपण हा मार्ग ओपन करू. बरं शेवट काही लोकांना तर असा किडा असतो ना, काम पूर्ण झालं का त्यांचं कुठून येतात माहित नाही 4-5 जण, चलो आपण इसका उद्घाटन कर देंगे आणि खुला कर देंगे. अरे खुला कर देंगे, तू होता कुठं? काही करतात. म्हणजे एखादा चांगला इव्हेंट आपल्या शहरामध्ये झाला, आज हजारो लोक बसलेले आहेत, त्यांच्या समोर आज याचं उद्घाटन झालंय. सगळेजण सन्मानाने जातील येतील आणि सर्वांना ते एक प्रकारचा आनंद लाभन, हे लाभवणं आपलं आहे. पालकमंत्री आपला आहे, पदाधिकारी आपले आहेत आणि सर्वच आपले आहेत. म्हणून टेन्शन घ्यायचं आता काही काम राहिलेलं. अतुल सावे असतील का, खासदार असेल का, मी असेल की, आम्ही सर्वजण फक्त एकच ध्येय ठेवतो, या शहराला चांगलं द्यायचंय. काय पद येतील पद जातील, पदाची लालसा ठेवणाऱ्या मधले आम्ही नाही. पद हे कालचक्र आहे. काल या स्टेजवर आता भुमरेंनी कधी पालकमंत्री म्हणून भाषण केलं, आज मी केलं, उद्या आणखीन कोणी करेल त्याची आम्हाला चिंता नसते. परंतु या शहराच्या नागरिकाला आम्ही काय दिलं हे जर पाहायचं प्रगती पुस्तक आपल्याला तपासावं तर लागेल ना कधी ना कधी. का आलो आणि पदावर आलो, बसलो, निघून गेलो.
बोंबरे साहेब चिंता करू नका, या मार्चच्या शेवटपर्यंत पाण्याचं लाईन आता मी चालू करतोय, त्याची चिंता नाही आपल्याला. अधिकाऱ्याने सरळ सांगितलेलं आहे, तुम्हाला काम करायचंय, मला काम करायचंय. त्या पाणी प्रश्न काढल्या लोकांच्या कपाळावर अख्ख्या आठ्या यायला सुरुवात झालेली आहे. अरे सगळेच खोटं बोलतात असं सगळ्यांची भावना झालेली. गेल्या कित्येक वर्ष आपण त्या पाणी प्रश्नावर बोंबलतोय. या वर्षात येणार, त्या वर्षात येणार, त्या वर्षात येणार, त्या वर्षात येणार. आणि लोकांना सुद्धा आता असं झालंय की तुम्ही किती खरं बोलले, लोक म्हणतात नाही जब तक पाणी नाही आएगा इनका कुछ सच्चा नाहीये. आणि ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आता तुमचा पण निधी आम्हाला द्या. ही डीपीडीसीची बैठक नसली तरी आतल्या गोष्टी बाहेर सांगायच्या असतात. आपल्या कधी काही शपथ घेतलं म्हणून काही गोष्टी बाहेर सांगायचं नाही असं थोडी. म्हणून आता खासदारचा बी निधी आपल्याला घ्यायचा आहे. परंतु एक खरं सांगतो, पालकमंत्री म्हणून भुमरे साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं, कार्यकर्त्याला सुद्धा सांभाळलं आणि शहराचा विकास सुद्धा केला, ही गोष्ट नाकारता येणार नाही. कधी काळी आम्हाला पालकमंत्र्याच्या गाडीला सुद्धा हात लावता येत नव्हता. आज आपण त्या गाडीमध्ये बसलेलो आहोत. आता आपल्या गाडीला हात लावायला जे हात बसणारे होते ते लांब गेलेले आहेत, त्याला आपला दुर्दैव आहे. म्हणून हा आजचा दिवस खऱ्या अर्थानं एक वेगळ्या आनंदाचा दिवस आहे. आज तुम्ही या ठिकाणी एकाने चिठ्ठी दिलेली, सिडकोचा फ्री होल्ड झालं. सिडकोचं फ्री होल्ड मी केलेलं आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आपण सिडकोच्या फ्री होल्डच्या संदर्भामध्ये काही लोकांचं जे कन्फ्युजन आहे, सिडकोच्या फ्री होल्ड करताना पहिल्यांदा बोर्डामध्ये ठराव घेतला. बोर्डातला ठराव झाल्यानंतर मी कॅबिनेटकडे गेलो, कॅबिनेटची मान्यता घेतलेली आहे आणि कॅबिनेटच्या मान्यतेनंतर नोटिफिकेशन काढलेलं आहे. जर कोणता अधिकारी तुम्हाला यापासून वंचित ठेवत असेल, निश्चित माझ्याकडे या, ते तुमचं काम मी मार्गी लावतो. काम झालेलं आहे. संजय शिरसाट जे काम करतो तो मजबूतीने करतो. एकदा ठरवलं ते ठरवलं. खोटं बोलायचं आपला स्वभाव नाही आणि भुमरे साहेबाचा नाही. म्हणून जंजाळ साहेब तुम्ही काही करा, आम्ही दोघं जरी एक आहोत. ते पालकमंत्री काय मी पालकमंत्री काय, तेच पालकमंत्री मी आमदारच आहे असं समजून चालणारे आम्ही सर्वजण आहोत. संपूर्ण नागरिकाचा मी मनापासून आभार मानतो. तुम्ही एवढ्या व्यस्त तुमच्या वेळेमध्ये सुद्धा या ठिकाणी येऊन तुमचा वेळ दिलात. मनपाचे अधिकारी काही ठिकाणचे काही शिवजयंतीचे बॅनर काढतो, त्यांना मी निश्चित सूचना देईल. कोणतेही बॅनर शिवजयंतीचं काढले जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून आम्ही आहोत, नसता इथं काय झालं असतं लोकांना माहिती. म्हणून त्याच्या या छोट्या गोष्टीच्या समोर जाऊ नका. तुमचा पालकमंत्री तेवढा खंबीर आहे, टेन्शन घ्यायचं नाही. आपली सटकली तर मग आपण कुणाच्या बापाचं ऐकत नाही. म्हणून आजचा दिवस हा आनंदाचा आहे. या आनंदाच्या दिवसामध्ये आपण सर्वजण आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो. शिवालाल जयंती आहे, त्या बांधवांना सुद्धा या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.